हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे सकाळी मॉर्निंग म्हणजे अगदी सकाळी 6 वाजता जे रुटीन आहे तर ते मी शेअर करत आहे. कारण आता आर्याची स्कूल चालू झालेली आहे, त्यामुळे आता दिशा तर कॉलेज अजून चालू झालं नाही आणि आता ती काही एवढ्या लवकरही जाणार नाही, कारण तिचं दुपारचं टायमिंग असेल स्कूल कॉलेजचं दिशाचा. पण आर्याचं सकाळी स्कूलचं टायमिंग रोजचं 7चं तरी आहेच. तर तिच्यासाठी का होईना मला लवकर उठावंच लागतं आधी. तर मिस्टर आहेत ते जातात 8:30 वाजेपर्यंत, पण ही 6:30 पावणे 7 तरी म्हणजे गाडीवरून जायचं असेल तर 7ला 10 मिनटं वगैरे कमी असताना मग ती निघते. गाडीवरून पटकन पोचता येतं त्यामुळे. आणि मग तिच्यासाठी का होईना मला लवकर उठून चपाती भाजीचा डब्बा तरी बनवावाच लागतो. तर इकडे मी सकाळी लवकर म्हणजे 6 वाजता उठलेली. तर माझी अंघोळ वगैरे झाली आणि जी रात्रीची भांडी घासून धुवून वगैरे ठेवलेली तर ते आहेत, तर ते लावून घेते. एका साईडला दूध गरम करत ठेवते, कारण तिला दूध आणि बोर्नव्हिटा मी प्यायला देते आणि चपाती भाजी डब्याला देते. तर इकडं जी काही भांडी लागणार आहेत आता स्वयंपाक करायला, भाजी वगैरे किंवा चहा वगैरे, तर ती भांडी आहेत तर ती मी लगेचच जशी लागतील तशी त्याच्यातली काढून ठेवत आहे. आणि आता एकटीचाच डबा असतो सकाळचा, त्यामुळं जास्त घाई गडबड होत नाही. पण एकटी असले दोघी असल्या तरी पण जे करायचं ते तरी करावंच लागतं सगळं. तर मग यापुरती मी एक चपाती बनवते आणि देते. बाकीची चपात्या आहेत तर ती गेल्यानंतर निवांत मग बनवत बसते. तर आत्तापुरती तिच्यापुरती पहिली भाजी आणि एक चपाती आहे तर ती बनवून देते. मग नंतर तिला दूध वगैरे देते प्यायला. तर इकडं दूध गरम करत ठेवलं, भांडी वगैरे सगळी स्वच्छ लावून घेतली. रात्रभर चांगली निथळतात, सगळं त्यातलं पाणी निथळून जातं, त्यामुळे मी रात्रीची धुतलेली भांडी तशीच ठेवून देते. तर आता इकडे किचन ओटा शेगडी वगैरे आहे तर ते स्वच्छ असं पुसून घेतलं. स्वयंपाक करायच्या आत स्वच्छ असं एकदा हात फिरवून घेतला म्हणजे छान वाटतं. आणि कसं एखाद्या वेळेस मुंगी किडा वगैरे काही ना काहीतरी असतंच, तर ते फिरतच असतं. पाल वगैरे माझ्याकडे आहे, किचनमध्ये एक पाल आहे माझ्या, म्हणून मी एकदम असं सगळं किचन ओटा शेगडी वगैरे सगळं पुसून घेते. आणि जी काही भांडी येईल ती मी धुवूनच घेते. म्हणजे भाजी वगैरे बनवायचं असेल, चहा बनवायचं असेल, दूध गरम करायचं असेल किंवा ज्या भांड्यानं पाणी घ्यायचं असेल ते सुद्धा मी धुवूनच घेते. तर इकडे चपातीचं पीठ वगैरे आहे तर ते मी मळून घेतलेलं आहे. आणि आता आज भुर्जी बनवणार आहे. आणि त्यांच्या स्कूलमध्ये चालत नाही, पण देते मी, तिला आवडते भुर्जी म्हणून. आणि मग ती मैत्रिणीच असतात, त्यामुळं जास्त कोणाला स्कूलमध्ये माहीत होत नाही आणि मग त्यांच्या त्याच खात असतात. तर इकडे मी कांदा वगैरे चिरून घेतला आणि आता इकडे टोमॅटो कांदा वगैरे टाकून छान अशी भुर्जी आहे तर ती बनवून घेते. सकाळचं चपाती भाजीचा जर झाली तर मग काही टेन्शन राहत नाही. मग दुपारच्या जेवणासाठी मग भात आमटी वगैरे बनवलं तरी होऊन जातं. आणि ती शिव आता अजून तिचं कॉलेज चालू झालं नाही, त्यामुळे ती घरीच असते, त्यामुळे तिचा पण डब्बा वगैरे काही नसतं. पण हे सकाळचं स्कूल चालू झालं एक बरीच आहे, म्हणजे कसे पटपट कामं पण होतात सगळे आणि पटपट सगळं आवरून पण जातं. तर सुट्टीनंतर खूप दिवसानंतर आता सकाळच्या डब्याची घाई वगैरे, रोज सकाळी डब्याला काय बनवू हे टेन्शन आता चालूच राहणार आहे. तर इकडं कढीपत्ता वगैरे टाकला मस्त असा. नंतर मिरची, टोमॅटो आणि चटणी मीठसुद्धा मी घालते आणि मिरची पण घालते, त्यामुळे थोडंसं चटणी मीठ घालते, जास्त काही घालत नाही. आता इकडे मस्त असं कांदा वगैरे फ्राय झाला तर मी कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा त्या तेलात टाकून दिलेली आहे. आता इकडे टोमॅटो आहे तर ते सुद्धा टाकते. अंडी पण घेतलेली आहेत फ्रीजमधली काढून. आता अंड्याची मला भुर्जी बनवायची आहे. आणि डब्याला रोज काही भाजी द्यायची खूप मोठं टेन्शन असतं. रोज ते भाजी मार्केटमध्ये गेले की भेंडी आहे, गवार आहे, हे ते, आणि ज्या दुसऱ्या भाज्या आहेत त्या तोंडली, दुधी भोपळा, कोबी, नंतर पडवळ वगैरे असल्या भाज्या खातच नाहीत. डब्याला दिले की थोडं कसं तरी खातील आणि परत घेऊन येतील. दिशू तरी खाते, पण आर्याची खूपच नाटकी असतात आमच्या, त्यामुळे तिच्या आवडीनुसार मला द्यावं लागतं कधी कधी. तर इकडे मग भुर्जी वगैरे बनवून झाली. आता मस्त अशा चपाती आहे तर 2 चपात्या बनवून घेते.
तिला एक डब्याला चपाती देणार आणि बाकीच्या चपात्या आहेत तर त्या मी नंतर बनवून घेते. कारण तिला आता जायचं आहे, मग तिचे केस वगैरे सुद्धा विंचळून द्यायचे आहेत. त्यामुळे तिच्यापुरते डब्यापुरते एक चपाती आहेत ते एक बनवून घेते. तर इकडं मस्त अशा चपात्या आहेत तर त्या 2 मी बनवून घेतलेल्या आहेत आणि बाकीचं पीठ आहे तर ते मी तसंच ठेवणार आहे. तर इकडे चपात्या बनवून झाल्या. एका साईडला चहासुद्धा बनवायला ठेवलेला आहे आणि आता मी तिचा डबा आहे तर तो भरून घेत आहे. आणि एवढं गरम होतं की आज काही विचारायची गरजच नाही. असं वाटतं ह्यावर्षी पाऊस पडतोय की नाही काय माहिती, खूप गरम होते. मागच्या वर्षी तरी माझी चटणी वगैरे सुद्धा बनवून झाली नव्हती तर एवढ्या लवकर पाऊस आला होता. पण यावर्षी अजिबात पाऊसच नाही कुठे आणि कुठे थोडंसुद्धा असं आभाळ आल्यासारखं किंवा काहीच वाटत नाही. अगदी उन्हाळ्यासारखं वाटतंय. आणि सकाळचं जरी आपण 6 वाजता उठलं किंवा 5:30-6 वाजता तरी असं एकदम खट्ट उजाडलेलंच असतंय आणि एवढं गरम होत असतं. रात्रीचंच AC लावल्यामुळे थोडी झोप तरी लागते, पण दिवसभरात एवढं गरम होत असतं ना तर आत्ताच मी चपाती भाजी बनवेपर्यंतच एवढं गरम होतं की ती जी कपडे आहेत ती सुद्धा अंगाला चिकटतात. तर एवढं गरम होत असतं. सगळे घामाने भिजलेली असतात. झोपताना एकदा परत अंघोळ करावी लागते रोज संध्याकाळची, त्याशिवाय झोप ही येतच नाही. तर इकडे तिचा डबा आहे तर तो मी भरून दिलेला आहे. आता पाण्याची बॉटल आहे तर ती सुद्धा मी भरून देते आणि नंतर दूध आहे तर ते मी तिला प्यायला देणार आहे. इकडं मस्त असा चहा आहे तर तो उकळत ठेवलेला आहे. तर रोजची घाई गडबड मागच्या वर्षीपर्यंत तरी दोघींचं होतं तर खूप घाई गडबड व्हायची. दोघींचे पाण्याचे बॉटल हे ते असं पटपट सगळं आवरायला लागायचं. पण ह्यावर्षी फक्त एकटीचंच असल्यामुळे थोडंसं रिलॅक्स आहे असं मला वाटतं. तर कधी असं पण होतं की सकाळचं उठेन करत खूप वेळ होतो. मग तिच्यापुरती एक चपाती आणि तूप साखर बनवून देते मग मी. तर इकडं दूध आहे तर ते मी तिला आता देत आहे आणि पाण्याची बॉटल घेतलेली आहे आम्ही नवीनच, पण ते काय माहिती काय झालं ते असं थोडंसं साईडून आहे ना गळते म्हणजे का कोणास ठाऊक. नवीनच घेतले तेच मी ट्राय करून बघते गळते की काय. तर त्याला सगळे रबर वगैरे आहेत तर ते सगळं व्यवस्थित आहे, पण कसं काय गळतं हे काय अजून आम्हाला समजलेलंच नाही. तर आता नवीनच घेतले त्यामुळं आणि रिटर्न द्यायला गेलं तर मग म्हणते खूप दिवस झाले ठाण्यावरून आणले होते. तर आणली तशी आम्ही काही ट्राय करून बघितलीच नव्हती आणि आता स्कूलला जायच्या टायमाला मग ती एक दिवस घेऊन गेली तर बोलायला लागली की गळते म्हणून. तर तेच आम्ही दोघी रबर वगैरे त्या चेक करत होतो व्यवस्थित बसलं आहे का वगैरे. परत तिला म्हटलं असू दे जा घेऊन, आता त्याला फक्त आडवी करू नको उभीच ठेव म्हणजे झालं, म्हणजे पाणी गळणार नाही आणि खूप वेळ होते. मग परत तिला म्हटलं पटपट आवर तू तुझं. तर इकडे मी तिला आता दूध आहे तर ते ओतून देते कपमध्ये आणि नंतर मग तिचे केस आहेत तर ते आवरायला घेते. तर सकाळचं दुधामध्ये थोडं बोरमिटा टाकलं म्हणजे कसं प्यायला तिला छान वाटतं आणि बोर वाटत नाही, म्हणून मी रोज त्यांना आता बोरमिटा आहे तर तो देते दुधामधून टाकून प्यायला सकाळचं. तर इकडे मी दूध आणि बोरमिटा आहे तर ते मी तिला प्यायला देते. बसलो अगं ती कलर लागलाय. अय सर मला काय म्हणतो, हर्ष मला म्हणलेला सर तुला काहीतरी म्हणणार बघ 100%. गेलो सर म्हणतो असं कुठं असतंय का, एक दिवस येणार बाकी दिवस नाही येणार. मी म्हटलं सर माझं कन्फर्म नव्हतं कुठल्या क्लासला जायचं.
तर म्हणला कुठल्याला जाणार होतास? मी म्हटलं साय क्लास काय इंटरनॅशनल हायवे म्हणतो. तर इकडे मी आता तिचं केस आहे तर ते बांधून देते आणि बहिणीची 2 मुलं आहेत तर ती सुद्धा येतात गाडीवरून. आता आरू एकटीच जाते, मग जाताना ते दोघांनाही घेऊन जातात. तर दिशा नसते आता, तर ही दोघं आणि आरू मग तिघांनाही गाडीवरून सोडायला जातात. तर तेच ते क्लासबद्दल तो मला सांगत होता, असं मी क्लासला गेलो वगैरे तसं हे ते. तर इकडं तिचं दूध प्यायचं चाललंय पण खूप गरम आहे म्हणून ती ॲक्शन बघायला. बाय बाय बाय.